नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये एक संसदेने आपला कायदा पास केला आणि त्याचं नाव आहे इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ऍक्ट. ह्या कायद्यामध्ये अनेक तरतुदी केल्या गेल्या आणि ह्या तरतुदी 1 सप्टेंबर पासून लागू होतील असं सांगितलं गेलं होतं. या तरतुदी काय आहेत? या तरतुदी अशा आहेत की भारतामध्ये जर का कोणी घुसखोर आला, इमिग्रेशन म्हणजे ज्याच्याकडे ऑथरायझेशन नाही असा माणूस आला, किंवा जो व्हिसा घेऊन भारतामध्ये आला पण व्हिसाची मुदत संपल्यानंतरही तो भारतामध्ये राहत असेल, अशा दोघांनाही हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यात सांगितलं गेलेलं आहे की अशा पद्धतीचे जे घुसखोर आहेत त्यांच्यावरती सरकार कडक कारवाई करू शकतं. आणि ही कडक कारवाई काय आहे? तर त्यांना तुरुंगवास होऊ शकतो. जवळजवळ 2 ते 7 वर्ष तुरुंगवास भोगावा लागेल. आणि त्या उपर जवळजवळ 1 ते 10 लाखाचा दंड सुद्धा भरावा लागू शकेल. इतक्या स्ट्रिंजंट प्रोव्हिजन्स या कायद्यामध्ये तरतुदी करून घेतल्या गेलेल्या आहेत. आणि सरकार तिथेच थांबलं नाही, तर सरकारने सर्व राज्यांना सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डिटेन्शन सेंटर उभा राहा. म्हणजे अशा प्रकारचे जर का परदेशी नागरिक तुमच्या जिल्ह्यामध्ये दिसले, तर त्यांना बांधून आणून पहिल्यांदा त्या सेंटरमध्ये दाखल करा आणि मग त्याच्यानंतर त्यांच्यावरची कारवाई सुरू होईल. हे झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये ही डिटेन्शन सेंटर उभं राहण्याचं काम सुरू झालं, कारण 1 सप्टेंबर पासून कायदा अंमलात आला. तेव्हा ह्याला काय काय त्यांनी तरतुदी केलेल्या आहेत ते तुम्ही जर का बघाल तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. त्याच्यामध्ये खोटी डॉक्युमेंट्स बनवणं, म्हणजे लोक इथे येतात, खास करून बांगलादेशी इथे येतात. इथे आल्यानंतर ते आधी स्वतःचं रेशन कार्ड बनवतात, आधार कार्ड बनवतात, मग इलेक्शन कमिशनचं कार्ड सुद्धा मिळवतात. ते सगळं झाल्यानंतर इथल्या निवडणुकीमध्ये मतदान सुद्धा करतात. आणि हे मतदान ते कोणाला करतात हे तुम्हाला आणि मला माहिती आहे, बरोबर? तेव्हा अशा प्रकारे जर का खोटी कागदपत्र बनवून घेतली, तर त्याच्यासाठी 2 ते 7 वर्षाची जेल टर्म, तुरुंगवास आणि 1 ते 10 लाख रुपये दंड आकारला जाईल असं या कायद्यात सांगितलेलं आहे. इलिगल एंट्री इंटू रिस्ट्रिक्टेड एरिया म्हणजे ज्या ज्या ठिकाणी प्रवेश निषिद्ध आहे, फॉरेनर्सनी इथे मज्जाव आहे असं जिथे लिहिलेलं असेल आणि तरीही हे फॉरेनर्स तिकडे जात होते, कारण उघड आहे. कारण हेरगिरीच्या कामावरून असेल किंवा अन्य गोष्टींसाठी त्यांचा घातपातासाठी सुद्धा वापर केला जात होता. अशा ठिकाणी ही माणसं जर का आढळून आली, तर त्यांना सुद्धा 5 वर्षाचा तुरुंगवास आणि 5 लाखाचा दंड भरावा लागेल. ही प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये. ओव्हरस्टेइंग व्हिसा, मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही अगदी कायदेशीररित्या व्हिसा घेऊन आलात, तो व्हिसा घेतल्यानंतर त्याच्या मुदतीच्या पुढे तुम्ही जर का भारतातच राहिलात, आपल्या मायदेशामध्ये परतला नाही, तरी देखील हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. तेव्हा अशा प्रकारे ह्या ज्या स्ट्रिंजंट ऍक्शन्स आणि स्ट्रिंजंट तरतुदी कायद्यामध्ये केल्या असल्यामुळेच त्या कायद्याला प्रचंड वजन प्राप्त झालं. हे सगळं आज मी कशासाठी बोलते आहे? तुम्हाला मराठी माध्यमांमधून खास करून भरपूर बातम्या वाचायला मिळतील की बांगलादेशी लोकांची रीग लागलेली आहे. सीमावर्ती जी काही क्रॉसिंगची सेंटर्स आहेत, तिथे हे बांगलादेशी जाऊन पडलेले आहेत आणि कुटुंबाच्या कुटुंब जाऊन पडलेली आहेत. मग तिथे त्यांच्या वेशीवरती त्यांची नोंद ठेवली जाते. एक लक्षात घ्या, या सगळ्यांनी आधार कार्ड बनवलेली आहेत, तेव्हा त्यांचे बायोमेट्रिक्स सरकारकडे आहेत, बरोबर? तेव्हा त्यांची नोंद केली जाते. कुठली व्यक्ती परत मागे चाललेली आहे त्याची नोंद केल्याशिवाय त्यांना कोणीही बांगलादेशामध्ये जाऊ देत नाहीये. अशा प्रकारे लोकांची रीग लागलेली आहे. जे काही जमेल ते सामान घेऊन ते परत आहेत. असं सांगितलं जातं की काही काही वस्त्या म्हणजे 2-2 लाखाच्या वस्त्या आज ओसाड पडलेल्या दिसून येत आहेत. आणि हे सगळं का झालं? खास करून केवळ वेस्ट बेंगॉलमध्ये नाही, तर देशाच्या अन्य भागांमध्ये सुद्धा अशा प्रकारची हालचाल होताना आपल्याला दिसते आहे. तेव्हा हे सगळे लोक जे आहेत ते तुम्हाला माध्यमांमधून सांगितलं जात आहे की ते SIR ला घाबरलेले आहेत. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट. ह्याचा अर्थ असा की निवडणूक आयुक्तांनी आपल्या
एक मोहीम हातामध्ये घेतली बिहार इलेक्शनच्या अगोदर, की जे जे कोणी मतदार यादीमध्ये चुकीची नावं आहेत ती सर्व वगळण्यासाठी त्यांनी एक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे शोध पथक तयार केली आणि त्याच्यासाठी एखादा मतदार मृत पावलेला आहे का किंवा तो स्थलांतरित झालाय का, कुठल्याही प्रकारे त्याचं नाव मतदार यादीमध्ये असता कामा नये असे जर का सर्कमस्टन्सेस दिसून आले, परिस्थिती दिसून आली, तर ती नावं मतदार यादीतून वगळण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले होते आणि त्यानुसार ही शोध पथक काम करत होती. त्यात जवळजवळ 65 लाख एका बिहार राज्यामध्ये 65 लाख नावं जी आहेत ती वगळावी लागलेली आहेत. आणि हीच परिस्थिती आता बंगालमध्ये येण्याची शक्यता होती. बंगालमध्ये सुद्धा SIRच्या कामाला आम्ही विरोध करू म्हणून ममता दिदी जरी सांगत असल्या तरी देखील निवडणूक आयुक्त हे आपलं काम स्थगित ठेवायला तयार नाहीत. ते पूर्ण करतील आणि त्यांना फार कमी मुदतीमध्ये ते पुरं करायचं आहे. बंगालच्या निवडणुका येण्याच्या आतमध्ये हे सगळं उरकायचं आहे आणि हा एक मोठा संघर्ष आहे. हे कोणीही सांगू शकेल, डोळे झाकून तुम्ही सांगू शकाल की बंगालमध्ये परिस्थिती आज काय असेल ती. त्याच्या व्यतिरिक्त हे SIRचं कारण जे आहे त्याच्याने काही होत नाही मित्रांनो. त्यांची नावं फार तर मतदार यादीमधून गाळली जातील, पण ते इथे राहायला तर मोकळीक होतीच त्यांना. त्यांचं आधार कार्ड काही कोणी रद्द केलेलं नव्हतं की त्यांचं इतर डॉक्युमेंट्स होती ती इंटॅक्ट होती. त्यामुळे त्यांना इथे ते त्यांच्यावरती प्रेशर नव्हतं. आज मराठी माध्यम तुम्हाला जर का सांगत असतील की SIR मुळे ही मंडळी निघून चाललेली आहेत, तर तो एक प्रकारचा दिशाभूल करणारा प्रचार आहे असं मी म्हणेन. कारण हेच वापरून पुढे ते तुम्हाला सांगतील की अशा प्रकारे लोकांची नावं वगळल्यामुळे ममता बॅनर्जी ह्या निवडणूक हरल्या, परंतु त्याच्यामध्ये तथ्य नाही. जर का हे भारताचे नागरिक नसतील तर त्यांचं मतदार यादीमध्ये नावच असता कामा नये. ही बाब स्वतंत्र आहे. परंतु निवडणूक आयोग हा केवळ मनुष्य सिटीजन आहे का नाही हे बघत नसून तो जिवंत आहे की नाही, तो त्या पत्त्यावर राहतो का नाही आणि तो स्थलांतरित झालाय का, या सर्व प्रश्नांची शहानिशा करूनच मग त्याचं नाव यादीमध्ये ठेवतायत. तेव्हा त्याचा आणि घुसखोरीचा काही अर्थार्थी संबंध नाही असं नाही, थेट संबंध नाहीये. मतदार यादीतून नाव काढलं तरी देखील ह्यांना मोठा धोका नव्हता, परंतु हा जो कायदा हा 1 सप्टेंबर पासून अंमलात आणला गेला आणि आता त्याच्या निमित्ताने डिटेन्शन सेंटर जेव्हा उभी राहायला सुरुवात झाली तेव्हा त्यांच्या मनामध्ये धडकी भरलेली आहे की मी इथे पकडला गेलो तर मला तुरुंगात डांबलं जाईल म्हणून. आणि ही जी भीती आहे या भीती पायी ही माणसं आता स्वतःच्या मायदेशामध्ये परत जायला तयार झालेली आहेत. तेव्हा दिशाभूल होऊ देऊ नका. SIR मुळे हे परत जात नाहीयेत. SIRचं त्यांच्यावर काही दडपण नव्हतं. त्यांच्यावर दडपण आहे ते या नव्या कायद्याचं आहे आणि कायद्याचं दडपण आहे कारण त्याच्यामध्ये अत्यंत कडक तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. तुम्ही आता विचाराल की ही जी माणसं सगळी आहेत ती खरोखरच बांगलादेशामध्ये जात आहेत का. एक गोष्ट स्पष्ट आहे की बांगलादेशच्या सीमांवरती तुम्हाला जिथे कुठे चौक्या आहेत तिथे तुम्हाला अशा प्रकारची गर्दी दिसेल, परंतु मी आज जो एक रिपोर्ट वाचला तो रिपोर्ट असा आहे की ही माणसं जी आहेत ती बिहार सीमेवरून ते नेपाळमध्ये सुद्धा जाण्याचा प्रयत्न करत होते आणि नेपाळमध्ये आता पुन्हा एकदा निदर्शनांना सुरुवात होईल असं दिसते. ह्या निदर्शनांमध्ये यांचा वापर केला जाऊ शकतो. तेव्हा ही माणसं नेपाळमध्ये का जात आहेत, नेपाळच्या सीमा ज्या आहेत त्यांची कसून चाचणी घेण्याचं काम चालू आहे आणि बांगलादेशीयांना तिथे मज्जाव केला जावा याच्यासाठी काळजी घेतली जाते आहे. पण त्याही विरोधात म्हणजे कुटील डाव किती असतात लक्षात घ्या की भारतामध्ये नाही ना राहू शकत हे तर त्यांनी बांगलादेशात नाही परत जायचं, त्यांनी नेपाळमध्ये परत जायचं. फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस आज जर का पश्चिम पाकिस्तान आणि बांगलादेश हे एक दिलाने सगळ्या प्रश्नांवरती काम करत असतील तर ह्या लोकांना तिकडे घ्या. तुमच्या पश्चिम पाकिस्तानात तिथे का नाही जात ते, तिथे का नाही जात, तिथे नाही नेणार या लोकांना. बांगलादेशी हे कसे गरीब होते, ते गरीब मजूर होते, ते सोडून गेल्यानंतर तुम्हाला कसं कळेल तर कारखान्यामध्ये करणारे कामगार येईन असे होतात, घरी कामाला येणारी माणसं येईन अशी होतात.
त्यानंतर तुम्हाला मग ह्या सगळ्या कामगारांचा तुटवडा जाणवणार आहे वगैरे वगैरे, तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. परंतु त्याच्या मागचं सत्य काय हे लक्षात घ्या. ही जी प्रजा आहे, ही प्रजा वापरूनच जे जे काही इल्लीगल धंदे चालवले जातात देशामध्ये, ते चालवले जातात. त्यांचं मुख्य कारण आहे हे हात अवेलेबल आहेत. आणि हे हात का अवेलेबल आहेत, तर ते कमी मजुरीमध्ये काम करतात आणि ते विशिष्ट धर्माचे आहेत. त्या विशिष्ट धर्माच्या आकर्षण आणि त्याच्या आवाहनाने त्यांना इल्लीगल ऍक्टिव्हिटीज मध्ये अंतर्भूत करून घ्यायचं, त्यांच्याकडून ही सगळे डर्टी वर्क म्हणतो आपण त्याला, ते करून घ्यायचं, हे षडयंत्र आहे. आणि मग त्याच्यामध्ये कदाचित दहशतवादासाठी आपण जे म्हणतो की जेव्हा एखादा दहशतवादी हल्ला होतो त्याच्यासाठी लॉजिस्टिक्स उभं करावं लागतं. अनेक प्रकारच्या सुविधा त्या हल्लेखोरासाठी उभ्या कराव्या लागतात. आणि त्या उभ्या करण्यासाठी म्हणून ही सगळी फौज जी आहे ती वापरली जाऊ शकते. एखादी जी बांगलादेशियांची जर का तुम्ही वस्ती जाऊन बघितली असेल, अगदी मुंबईत सुद्धा अशा वस्त्या उघड उघड राहत होते आतापर्यंत. तिथे पोलिसांना आत जाणं अवघड होत होतं. आहे का होत होतं. तुम्ही जर का सगळे शांतता प्रिय होता, तुम्हाला बांगलादेशामध्ये रोजगार मिळत नाही, गरिबी आहे म्हणून इथे आलेले होता, तर मग इथे आल्यानंतर तुम्हाला पोलिसांची काय धास्ती होती आतापर्यंत. हा कायदा नव्हता तोपर्यंत तर काही धास्ती नव्हती. ह्याचाच अर्थ असा काही ना काहीतरी बेकायदेशीर ऍक्टिव्हिटीज मध्ये माणसं गुंतवली गेलेली होती. ती त्यांची मजबुरी सुद्धा होती. एक लक्षात घ्या की असे बांगलादेशी जे आहेत ते सिस्टमॅटिकली मुंबईत आणून वसवले गेले. पिरियड कुठला आहे तुम्हाला माहितीये. 2.5 वर्षाच्या काळामध्ये किती बांगलादेशी आले असतील. आणि सिस्टमॅटिक का म्हणते, ते आले की त्यांना सांगितलं जायचं की तुम्ही अमुक एका प्रार्थना स्थळामध्ये जाऊन राहा. ते तिथे येऊन दाखल झाले की स्थानिक जो कोणी पुढारी असेल तो येतो आणि त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था करतो. ती झाल्यानंतर डॉक्युमेंट्स त्यांना मिळतील याची व्यवस्था करतो. ती झाल्यानंतर ते त्यांचे परमनंट मतदार म्हणून तयार होतात आणि कुठच्याही कामासाठी तयार होतात. आज जी सगळी इल्लीगल धंदे जे चाललेले आहेत देशामध्ये, त्याचं कारण हा बॅकबोन आहे. हा पाठीच्या कण्यावरती हे बेकायदेशीर धंदे उभे राहिलेले आहेत. जो माणूस इथला नागरिक आहे तो सहसा या ऍक्टिव्हिटीज मध्ये पडताना तुम्हाला दिसणार नाही. तेव्हा हा जो बॅकबोन आहे, हा बॅकबोन मोडून काढण्याची गरज आहे. इतकंच नाहीये, यांच्याकडे एवढी सगळी डॉक्युमेंट्स असल्यानंतर त्यांना दर महिन्याला फुकट धान्य सुद्धा मिळत होतं. लाडका भाऊ लाडकी बहीण जे काय आहे ते बेनिफिट्स मिळत होते. उज्ज्वला योजना असेल, हेल्थ केअर असेल, 5 लाखापर्यंत फुकट इलाज, हे सगळं जर त्यांना इथे तुम्ही फुकटात देणार असाल तर त्याच्यावर तुम्ही खर्च किती करताय. एका माणसाने एक फिगर सांगितली की साधारणपणे देशामध्ये, म्हणजे वेगवेगळ्या फिगर्स मी ऐकल्या, परंतु कल्पना करा तुम्ही की 71 साली 1 कोटी निर्वासित इथे आलेले होते. तेच आज मल्टिप्लाय होऊन 5 कोटी सहज झाले असतील. लक्षात घ्या. तेव्हा ते आणि वर आलेले असे जर का मिळाले तर कमीत कमी 10 ते 12 कोटी लोक तुमच्या देशामध्ये जर का राहत असतील आणि त्यांच्यासाठी दर महिन्याला तुम्ही 5 किलो धान्य जर का देत असाल आणि त्या धान्याची किंमत 40 रुपये किलो जरी म्हटली सरकारला पडलेली, असं गेली किती वर्ष चाललेलं आहे लक्षात घ्या. हे तुमचं संरक्षणाचं जे बजेट होतं ना, त्या बजेट पेक्षा हा जास्त खर्च गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही केलेला दिसून येईल तुम्हाला. तेव्हा हा खर्च जो आहे तो दुर्लक्षण्यासारखा अजिबात नाहीये. आणि खास करून त्यांचा जो दुरुपयोग केला जातो देशामध्ये, अनैतिक बेकायदेशीर गोष्टी करून घेण्यासाठी त्यांचा जो वापर केला जातो तोच जास्त आक्षेपार्ह आहे. ही मंडळी ही स्वतःच्या देशामध्ये जाणं हेच योग्य आहे, परंतु त्याच्या विरोधामध्ये दुष्प्रचार होतो आहे. तुम्हाला वेगळं कारण सांगितलं जात आहे की निवडणूक याद्यांच्या अपडेटमुळे हे परत चालले. ते परत चाललेले नाहीयेत. ते इतके दुधखुळे अजिबात नाहीयेत. असल्या गोष्टींना घाबरायला ते घाबरतायत. ते त्या तुरुंगवासाला आणि त्या दंडाला घाबरतायत, हे लक्षात ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.